राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ, खासदार शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या चांदवडमध्ये मुंबई इंदूर महामार्गावर तब्बल 3 तास चक्काजाम आंदोलन। सरकारने कांदा दरात अंदाजे 3.5 रुपयांची वाढ केली आहे। सरकारची ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे, अशी आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। 25 रुपये दराने कांद्याची खरेदी करा आणि यापूर्वी विकलेल्या कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान द्या, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा रोहित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने भूमिका घेतली आहे। विषय आपलं काय मत आहे? मेलडी बद्दल बोलले, काय ते चॉकलेट बद्दल, आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही, असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं। आता लोकांचं हेच मत झालेलं आहे। आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागतंय, लाईनीत उभं राहावं लागतंय, त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली। मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो, चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो, व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। करणार नाही, बेईमानी म्हणजे करायला लागली, मात्र या बाबांना ऐकलं नाही। बांगलादेशानं काय केलं? भारत आपल्याला अडचणीत आणतो। स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल, ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे। त्यामुळे मग आता काही शेतकऱ्यांनी इथं सांगितले की आता आपल्याला या हवेत जे लोक गेलेत, तर काही गाड्यांची हवा काढून काय या सरकारला कुठेतरी जमिनीवर आणलं पाहिजे। शेतकऱ्यांनी लोकांनी आदेश दिला, सामान्य लोकांनी आदेश दिला, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला तो आदेश ऐकावाच लागतो। मी या नेत्यांना विचारतो, काय करायचं आता? बरं, आपण आपल्यानंतर शशिकांत शिंदे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, सकपाळ साहेब आहेत, हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हे सर्व नेते जे बोलतील तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वागायचं। पण हे बोलत असताना, करत असताना बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही। एवढा मोठा घोडे बाजार कसा करायचा? नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे? जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे? अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे। मग तुम्ही मला सांगा, त्या मुंबईतल्या चर्चेतून तुमचं भलं होणार का नेत्यांचं भलं होणार? मग नेत्यांचं भलं होणार असेल तर मग कुठेतरी विरोध आणि आपण त्या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे। आणि मी ठामपणे सांगतो, तुम्हालाही सांगतो, तुमच्या मुलांनाही सांगतो, मजुरांनाही सांगतो, मजुरांच्या मुलांना पण सांगतो की आज तरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील। आज एक आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल। आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काय करायला तयार नाही। पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं। आणि हे नेते काय म्हणतात? आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतात? तर मग काय ठराविक आता काय करायचं सांगा? हे म्हणतायत तिथं काय बसेस आहेत ज्या इथं थांबल्यात, काही ट्रक थांबलेत पुढच्या बाजूला, यांचं म्हणणं त्याची हवा काढा। तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही काहीच म्हणणार नाही, तुम्ही जे म्हणाल आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी करू। तुमचं काय म्हणणं आहे? मग जायचं का तिकडं? मग जर त्यांनी जेलमध्ये टाकलं, गाडीमध्ये आम्हाला टाकलं, तुम्हाला टाकलं, तर काय करायचं? मग ठरलं का? मग आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, आम्ही काय कोणाला घाबरत नाही का? आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, आम्ही दिल्ली सोबत झुकत नाही। सर्व शेतकरी बंधू भगिनी, मी जास्त बोलणार नाही। घामाने, कष्टाने, रक्ताचं पाणी करून शेतकरी कांदा पिकवतोय। हा मतदारसंघ किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतंय, परंतु हा जो उन्हाळ कांदा आज जर बघितला तर माती करतो। कालच त्यांनी फतवा काढला की 1580 रुपयांनी खरेदी करतो, पण प्रत्यक्षात किती कांदा खरेदी होणार आहे महाराष्ट्रामधून? फक्त 2 लाख मेट्रिक टन।
आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन यावर्षी 170 लाख मेट्रिक टन होणार आहे 25-26 या वर्षामध्ये. आणि मग जर 2 लाख मेट्रिक टन खरेदी करणार असेल तर 1% सुद्धा खरेदी त्यांची होत नाही. म्हणजे 99% कांदा हा मातीच्या मोलामध्ये कवडीमोल भावामध्ये विकला जाणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची मागणी आहे की सरसकट कांद्याला 3000 रुपये हमी भाव दिलाच पाहिजे. 3000 रुपये भावाने कांदा खरेदीच केला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो. मगाशी ताईंनी सांगितलंय खात्याच्या किमती वाढल्या, डिझेल मिळत नाही. इथं विविध पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो पक्ष चालतो त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस हा जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब व आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे आणि सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे दानवे साहेब असतील, आत्ताच आपल्या सर्वांना बगरे साहेबांनी मार्गदर्शन केलं, बच्चाव ताईंनी मार्गदर्शन केलं, खासदार वजांगा असेल तर हो मनाचा हात वर करा. आहे का? बर 5 ते 6 रुपये मध्ये तुम्हाला परवडतं का? आपल्याला उत्पादक खर्च किती येतो? 18 ते 20 रुपये येतो का नाही येत? त्याच्याच बरोबर गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली त्याच्यामध्ये आपलं नुकसान झालं का नाही झालं? जो रब्बी कांदा बरेच दिवस टिकू शकतो पण पाऊस आल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे आज तो टिकू शकतो का? उत्पादकता कमी झाली का नाही झाले? मग आज जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता, मार्केट कमिटीकडे जाता, जेव्हा 4 रुपये 5 रुपये तुमच्या हातामध्ये मिळत असतात तेव्हा येण्या जाण्याचा तरी खर्च निघतो का? मग मला तुम्ही सांगा, जर मोठे मोठे नेते जर टीव्हीवर आणि इतर ठिकाणी जर सांगत असतील येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी होऊ शकतो, मग येणाऱ्या वर्षीचं पीक तुमच्या हातामध्ये येणार का? जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.